मधुर ऑप्टिशियन्स, फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स, अशोकनगर रोड, सातपूर, नाशिक. आपण पाहतात सार्थक न्यूज. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय नामदार अजितदादा पवार यांना सातपूर परिसरातील सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून श्रद्धांजली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय नामदार अजितदादा पवार यांना सातपूर परिसरातील सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सातपूर परिसरातील नगरसेवक, राजकीय नेते, कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम सातपूर कॉलनीतील छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथे आयोजित करण्यात आला होता. अजितदादा यांचं विमानावर निधन झालं. त्यांच्या जाण्याने पूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि आपले विजनरी नेते म्हणून यांची ओळख असलेले शशिभाऊंनी सांगितलं ते लोकांना जे प्रोत्साहन द्यायचे, तुम्ही कामधंदे करा पण राजकारणात येऊ नका असं सांगणारे विजनरी नेते म्हणून त्यांची ओळख होती. आणि त्यांना सातपूर शिवजन्मोत्सवाच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, सांगतो. खरं तर संपूर्ण महाराष्ट्र हळहळतोय, रडतोय. इतक्या चांगली माणसं जेव्हा निघून जातात तेव्हा प्रत्येकाला मनापासून दुःख होतं. आपण बघितलं, दादा गेल्यापासून कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही जाती धर्माचा माणूस असो, तो कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्या प्रत्येकाच्या मनामध्ये दादांबद्दल इतकं तीव्र असं दुःख आहे. त्या अगोदर आपण बघितलं, विलासराव देशमुख, आर पाटील, लोकनेते गोपीनाथजी मुंडे, त्याच्यानंतर पतंगराव कदम सुद्धा अतिशय चांगला नेता होता. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं वय जरी झालं परंतु ते सुद्धा या महाराष्ट्रासाठी ही मोठमोठी माणसं जेव्हा निघून गेली आणि दादांबद्दल ती ठरलेली असते, पण मला वाटतं दादांची ही वेळ नव्हती. त्या महाराष्ट्राने अनेक संकट पाहिलेली आहेत, अनेक दुःख झेललेली आहेत. ज्यावेळेस गोपीनाथ मुंडे साहेब गेले, प्रमोद महाजन साहेब गेले, त्यावेळेस या महाराष्ट्राला तारणारं नेतृत्व महाराष्ट्रात तयार होते. विलासराव देशमुख गेले त्यावेळेस प्रत्येकाला वाटलं की बाबा आता काय होणार, परंतु त्यावेळेस आदरणीय शरदचंद्रजी पवार हे राजकारणात अत्यंत सक्रिय होते. त्यामुळे महाराष्ट्राला ती उणीव कधी जाणवली नाही. आर आबा ज्यावेळेस गेले त्यावेळेस अजितदादा हे इतके सक्रिय राजकारणात होते की आर आबांची पोकळी कुठे दिसली नाही. परंतु आज मितीला सर्व जातीय समावेशक नेतृत्व असलेले अजितदादा, ज्या महाराष्ट्रामध्ये आपण जाती जातीचं राजकारण, समाजातलं राजकारण बघतो, पण त्याला वेगळा पैलू ठरणारं हे नेतृत्व म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन चालणार केलं. परंतु दादांबद्दल जे काय बोलावं तितकं कमी आहे. महाराष्ट्रामध्ये असा नेता यांच्या अगोदर झाला नसेल, याच्या पुढे होणार नाही. कंप्लीट 6 वाजता जो माणूस कामाला लागायचा, आपण 9 वाजता कामाला लागतो, माणूस 6 वाजता कामाला लागायचा, रात्री 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत माणूस काम करायचा, परत पुन्हा सकाळी परत उठायचा, परत दिवसभर काम करायचा. इतकी कामाची त्या माणसाला इतकी हतोटी होती का कोणीतरी काम घेऊन गेला, एखादा कागद घेऊन गेला, किंवा कागदचा अर्ज वाचला त्यांनी, वाचल्यानंतर तो जर काम होणार असेल तर शेजारी PA राहायचा, शेजारी फोन राहायचा, त्यांना फोन करायचा का असं काम इथे करून द्या, नसेल होणार तर तो कागद त्या माणसाच्या हातात द्यायचा आणि सांगायचं का हे काम होणार आहे, तू परत चक्कर मारू नको. इतका स्पष्ट वक्ता मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितलाय. जो काही मला जो अनुभव आलेला आहे तो का इथून जर त्यांना भेटायला जरी जायचं आपल्याला नाशिकवरून तर कंप्लीट 4-4:30ला इथून निघायला लागायचं, कारण 7 वाजेपर्यंत आपण तिथे पोहोचलो बंगल्यावर तर त्यांची अपॉइंटमेंट भेटायची. तर आपण सकाळी 7:30 वाजता जर तिथपर्यंत पोहोचलो तरी त्यांची भेट होत नव्हती. इतका स्पष्ट वक्ता. आणि मी एकदा आमचा प्रसंग इम्रान पार्क हॉटेल या ठिकाणी घडला होता.
का आम्ही त्या ठिकाणी दादा विरोधी पक्ष नेते होते आणि आम्ही 3-4 जण त्या ठिकाणी भेटायला गेलो दादांना भेटायला सहज असं निवांत बसलेले होते. म्हणजे 1-1.5 तास दादा त्यावेळेस फ्री होते आणि गेलो नंतर त्यांना वेळेस मला विचारलं, बाबा तुझं नाव काय करतो, कोणत्या पदावर आहे, काय काम करतो, कुठे जॉब करतो, कोणती कंपनी आहे, त्या कंपनी काय मॅन्युफॅक्चरिंग करते, हँड ट्रेडिंग करते का मॅन्युफॅक्चरिंग करते, पूर्ण डिटेलमध्ये विचारणारा माणूस. म्हणजे वाटत नव्हतं कोणाला का इतका मोठा महाराष्ट्र राज्याचा नेता आहे आणि एक साध्या त्याच्या सातपूरचा ब्लॉक अध्यक्ष किंवा त्यांचं कार्य बघितलं पाहिजे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे असं महाराष्ट्राचा कर्तृत्ववान नेता, जो खरंच एवढा लहान असूनही जर सर्वसाधारण कार्यकर्ता त्यांच्या जवळ गेला, त्यांचं निवेदन घेतलं, तर मला वाटतं यस किंवा न हे काम होणार आहे किंवा नाही होणार आहे हे साध्या कार्यकर्त्यालाही जाण, त्या कार्यकर्त्याची ते ओळखणारा नेता, शेतकऱ्यांचा नेता, आपल्या कामगारांचा नेता आणि ओळख असो किंवा नसो त्यांच्यापर्यंत पोहोचलं तर त्या माणसाला आभार देणारा नेता आज आपल्यातून नियतीनं हिरावून घेतला. मी नियतीलाही एक प्रश्न विचारेल का जे चांगले लोक आहे त्यांच्याच वेळेला असं का करतोय? दुःखात बुडालेला आहे अशा या नेत्याला सातपूरकरांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद. 3-4 दिवसापासून हे महाराष्ट्रातील एक जाणकार व्यक्तिमत्व, किंबहुना संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला अशा शब्दात जरी आपण बोललं तरी चालेल. दादा म्हणजे शब्दाचे पक्के, दादा म्हणजे ग्रामीण भागातील तरुणापासून, शेतकऱ्यापासून, व्यापाऱ्यापासून तर मोठमोठ्या उद्योजकांपर्यंत आणि ज्या गावाला न्याय द्यायचा त्या गावाचं सगळं प्लॅनिंग, मग ते पाटबंधारे असो, पाण्याचं सिंचन असो. आजही बारामतीमधील शेतकऱ्यांचे काहींचं बोलणं ऐकलं तर आता सुद्धा काही शेतकऱ्यांचे वाटे पडले, जमिनीचे तुकडे झाले, तुकडा पद्धतीने जमिनी मोजताना वाद व्हायला लागले, तरी सुद्धा गारहाणे दादांकडे यायचे आणि दादा 5-5 मिनिटांमध्ये सगळ्यांचं काम करून टाकायचे. पण तरी सुद्धा एक उद्योजक म्हणून माझ्या डोक्यात ती एक खंत राहते की दादा नक्की चुकले कुठे. मला वाटतं एक परिवार असतो, त्या परिवारातल्या मोठ्या माणसाचं जर ऐकलं असतं तर आज दादांवरती ती वेळ आली नसते. कारण इतके पळाले दादा मोकळे झाल्यानंतर की आपल्या डोक्यावर कोण कोण बसतं हे दादांना सुचलंच नाही, दिसलंय नाही. आणि ह्या टेन्शनमध्ये जेव्हा आता या व्हिडिओ युट्यूबचा क्लिप बघतो त्यावेळेला दादांनी शेवटचा शब्द माझ्यावर धोका झाला, तो स्पष्ट शब्द त्या विमानाच्या त्या कॉकपिट मधल्या याच्यात सापडतोय. म्हणजे कशा पद्धतीने हे सगळं होत असतं. म्हणून मला असं वाटतं की आजच्या पिढीने बिझनेस खूप चांगले करावेत. दादांचे शेवटचे जर या 15-20 दिवसातले भाषण बघितले तर तरुणांना त्यांनी हात जोडून सांगितलं की बाबांनो, राजकारणात यायचं असेल तर जसं आपण युद्धावर जाताना बायकोचं कुंकू पुसून जातो तशी पद्धत आता आलेली आहे. कारण राजकारणात सरळ माणसाचं राहिलं नाही हे आपण सगळे डोळ्यांनी पाहतोय. आणि मला वाटतं यातनं आपल्या तरुण पिढीने सुद्धा खूप काही घेणं गरजेचं आहे. खूप गोष्टी आपण राजकारणात गेल्यानंतर अंगावर घेतो आणि त्याचा त्रास आपल्याला तर होतोच होतो पण परिवारालाही होतो. जेव्हा एका कुटुंबातला सदस्य जातो तर आपल्याला किती दुःख होतं. आणि या महाराष्ट्रातील एक मराठी माणूस, मराठीचा नेता आपल्याला सोडून गेला 3 दिवसापासून महाराष्ट्र हा दुःखात आहे. परंतु मी त्याच्या पुढे काही चालत नाही. वेळ कोणावर येईल सांगता येत नाही. आमच्या रायगड प्रतिष्ठानतर्फे, आमच्या अशोकनगर वासियांतर्फे व भारतीय जनता पार्टीतर्फे मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो, थांबतो. यानंतर दादा म्हणायचो हे आपल्याला सोडून गेले. खरं तर सोडून गेल्यानंतर असं आपल्या घरातलं कोणी व्यक्ती गेलं आपल्याला असं वाटतंय, कारण की इतकं दुःख आपल्या मनामध्ये घडलेलं आहे. कारण की जो व्यक्ती गेला त्याच्या कामाची पद्धत, त्याच्या लोकांमधला संपर्क तसा होता.
आणि त्यामुळे आपण इथे सर्व शोकसभेत जमलो. खरं म्हटलं तर दादांची पोकळी भरून काढायची असेल तर आपल्याला त्यांच्यावर तर मोठं होताना नाही, पण त्यांच्या 10% जर आपण प्रयत्न केला त्यांच्यासारखं होण्याचा, तर आपल्या प्रभागाचं, आपल्या विभागात, आपल्या महाराष्ट्राचं भलं होऊ शकतं. त्यासाठी आपण सर्व राजकारण्यांनी प्रयत्न केला पाहिजे. लोकांची कामं करून आपल्या लोकांपर्यंत पोहोचणे, सर्व गोष्ट दादांच्या मार्फत जे काम झाले त्या कामामार्फत आपण लोकांपर्यंत पोहोचू शकू. खरं म्हटलं दादा शेवटपर्यंत म्हणायचे की काही झालं तरी मी शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा सोडणार नाही, आणि ते शेवटपर्यंत त्या विचारधारेवर ठाम राहिले. अडचणीत होती, त्यामध्ये बऱ्याचशा केसेस लागत होत्या. आम्ही सर्व डॉक्टरांच्या वतीने आम्ही दादांना भेटायला गेलो. दादा म्हटलं याच्यामध्ये काय सोल्युशन निघेल, तर दादा म्हणजे तुम्हाला निश्चित अशी मान्यता तर देऊ शकत नाही, तर आमच्यासाठी एक ब्रिज कोर्स बनतो, ज्याला CCMP म्हणतात, फार्मॅकॉलॉजीचा कोर्स. हा जो आम्हाला भेटला ना सर्व 60,000 डॉक्टरांना, तो फक्त दादांमुळे. दादांनी त्यातल्या अडचणी पण सांगितल्या, तर पुढे तुम्हाला काय अडचणी येतील आणि तुम्हाला काय करावं लागेल. त्यावेळेस आम्ही म्हटलं दादा डायरेक्ट मान्यता द्या, होमिओपॅथी डॉक्टरांना डायरेक्ट ॲलोपॅथीची मान्यता द्या. दादा म्हणे नाही, तुमच्या अभ्यासक्रमामध्ये जर फार्मॅकचा जर विषय नव्हता तो फार्मॅकचा विषय पूर्ण करा आणि मगच होमिओपॅथीने ॲलोपॅथीसाठी मान्यता द्या. एवढंच असे दादा कणखर होते, सर्व हजर जबाबदार होते. त्यांनी ज्या गोष्टी त्यांच्यासमोर प्रश्न घेऊन गेलो त्याचं उत्तर देणं साध्य होतं. यांना अशा दादांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. दादांना श्रद्धांजली व्हायची म्हणजे खूप मोठ्या आज या ठिकाणी भरून आलं, कारण असा नेता पुणे होणे नाही. कारण सर्वांनी सांगितलं दादांच्या कामाबद्दल सर्वांना माहिती आहे, परंतु आज महाराष्ट्रावरती जो नीतीने घाला घातला, मी तर सांगेल ज्यावेळेस हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब आपले ठाकरे त्यावेळेला डोळ्यात अश्रू आले, आणि त्यानंतर जेव्हा अजितदादा गेले त्याच्यानंतर डोळ्यात अश्रू आले. मित्रांनो, खरंच असा नेता होणे नाही. आम्ही सहभागी होतो आपल्या संस्थेच्या मार्फत. आम्ही पायी गेलो होतो, 7 दिवस लागले होते, पायाला फोड आलेले होते. आम्ही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या विरोधात तो मोर्चा नेला होता, आणि दादा विरोधी पक्षात होते आणि आम्हाला भेटले. माझ्याबरोबर सुभाष आवारे होते, नेपाळचे शिवसेनेचे उपलब्ध. दादाने एकच सांगितलं, रे मुलांना स्वतःची काळजी घ्या, चालूच राहणार आहे. एवढं सोपं नाही तुम्हाला वाटतंय ते. आणि आता त्या क्लिप पाहिल्यावर आठवतं दादांनी सांगितलं की राजकारण खूप भंग आहे, आणि म्हणजे त्यावेळेस जे बोलले तेच आज बोलताय. सगळे आपण मान्यवरांनी त्या गोष्टी सांगितल्या, परंतु खरंच मी आपला खूप छोटा कार्यकर्ता आहे, परंतु या महाराष्ट्राला सहकार क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र आणि इतर सर्व क्षेत्रामध्ये गाढा अनुभव असणारा एक चांगला नेता महाराष्ट्राने गमावला आहे. यापुढे आपण सर्वांनी जे काही चांगले उरलेले नेते असतील, कारण एवढे नेते घडायला 40-50 वर्षाचा काळ जातो. माणूस गेल्यानंतर आपण व्यक्त होतो, तर अशा चांगल्या माणसांमागे भविष्यात आपण उभं राहू आणि असे चांगले महाराष्ट्रात परत नेते निर्माण व्हावं. माझे दादांचा आदर्श घेऊन आपण पुढे त्यांच्या विचाराने चालू, हीच त्यांच्यासाठी खरी आदरांजली असेल. ठिकाणी माझ्या बोलकर परिवाराकडनं, माझ्या भारतीय जनता पार्टीकडनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. सोनाली ताई, आज आपल्या महाराष्ट्रातील दादा माणूस म्हणजे अजितदादा पवार आपल्यात नाही राहिले. आज जशी ही घटना घडली, जसे कोणी व्हिडिओ बघतात, फोटोज बघतात, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाहीये. का तर त्यांची महाराष्ट्राबाहेर पूर्ण भारतातील लोकांशी असलेली, जनतेशी असलेली एक जवळीक, आज त्यांची कामे असो किंवा त्यांची काही जी सर्वांशी असलेली जवळीक असो, त्याच्यामुळे प्रत्येकाच्या मनात एक दुःख व्यक्त करतायत. प्रत्येक घरामध्ये आज त्यांच्यासाठी अश्रू येत आहेत. अशा या दादा माणसाला माझ्याकडून, माझ्या बंधुरे परिवाराकडून, सातपूर वासियांकडून आणि भारतीय जनता पार्टीकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. धन्यवाद. फी कमी करायची असो, कुणाला काही आपल्या हॉस्पिटलसाठी जे मुख्यमंत्री सहायता निधी असो, असे अनेक कामे त्यांच्या माध्यमातून मी पूर्ण केलेली आहेत. मला खरंच खूप सार्थ अभिमान आहे की मी या पक्षाची पदाधिकारी आहे, आणि अनेक वेळा अशी वेळ आलेली होती की दादांनी खूप सारी मदत मला केलेली आहे. त्यामुळे मला तर खूप जवळचा माणूस हरपल्यासारखं वाटते, आणि एक खरंच खूप म्हणजे शब्दात पण सांगू शकत नाही. 2 दिवस झाले आम्हाला असं आणणं पण गोड लागत नाहीये, आणि खरंच मला असं वाटतं की आता जे राजकारणी आहेत, समाजकारणी आहेत,
यांनी जर अजितदादांच्या पावलावर पाऊल ठेवून जर समाजकार्य केले तर तीच खरी अजितदादांना श्रद्धांजली अर्पित होईल असं मला तरी वाटतं. एक कामाचा माणूस जो काम करता करता आपणा सर्वांना एका क्षणात सोडून गेला. मला असं वाटतं पद, पैसा, संपत्ती हे कुणासोबत येत नाही. सोबत येतं ते फक्त त्याचं कार्य, त्याने केलेली कीर्ती. आणि म्हणूनच अशा महान व्यक्तीला माझ्या पाटील परिवारातर्फे मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. तेव्हा खरंच अजितदादा हे महाराष्ट्रासाठी किती मोठं भूषण होतं हे लक्षात येतं. तर अजितदादांना खरी श्रद्धांजली खरंच आता जे काही काम करताय त्यांनी जर त्यांची जी कामाची हातोटी ती काम हातोटी वापरून यापुढे जनतेची सेवा केली, काम केलं, तीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. मी माझ्या गांगुडे परिवाराच्या वतीने, सावरकर नगरवासियांच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. यानंतर आपल्यातून निघून गेले त्यांच्या या शोकसभेच्या प्रसंगी उपस्थित सर्व पक्षाचे आणि सर्व नागरिक त्या ठिकाणी उपस्थित झाले. मी आपल्या सर्वांना या शोकसभेच्या निमित्ताने एक विनंती करतो की आदरणीय दादांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारण करावं असं प्रत्येक जण म्हणते. दादांच्या पावलावर पाऊल ठेवून जर राजकारण करायचं असेल तर आधी सर्वांनी खोटं बोलणं सोडलं पाहिजे. जे काम आपल्याकडून होईल तेच हो म्हणलं पाहिजे आणि जे नाही होणार ते नाहीच बोललं पाहिजे. लोकांना फसवतात आणि खोटं बोलतात राजकारणात, हे असा प्रचंड अनुभव मी तर प्रत्येकाला असेलच. तर खऱ्या अर्थाने दादांना श्रद्धांजली जर द्यायची असेल तर आपण सर्वप्रथम स्वतःमध्ये बदल केला पाहिजे. प्रत्येक राजकारणी माणसाने जे आपल्याकडून शक्य आहे तेच आपण केलं पाहिजे आणि तेच बोललं पाहिजे. या निमित्ताने खऱ्या अर्थाने दादांना श्रद्धांजली ठरेल. मी माझ्या दादा कुटुंबाकडून आणि शिवसेना पक्षाच्या वतीने आदरणीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. यानंतर राजकारणातला दादा माणूस म्हणजे आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व, व्यक्तिमत्व आदरणीय अजितदादा पवार यांच्या निधनानंतर सातपूर भागात या शोकसभेचं आयोजन केलं आणि त्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. याच्या आधी माझ्यापेक्षा जे काही ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत ते सर्वांनी दादांच्या बऱ्याच आठवणी सांगितल्या. दादांबद्दल बोलायला खूप आहे, पण आता सर्वांचं म्हणणं आहे की कमी वेळात बोलायचं. त्या अनुषंगाने फक्त एक कामाशी प्रामाणिक म्हणजे स्वतः पवार साहेब सुद्धा म्हणतात की माझ्याही पेक्षा कामाला महत्व देणारा आणि कामाशी प्रामाणिक असणारा जर कोणी नेता असेल तर ते अजितदादा पवार होते. आणि अशा एका चांगल्या व्यक्तिमत्वाचं जे व्यक्तिमत्व महाराष्ट्रातच नव्हे तर भारताच्या राजकारणात आपला चांगला ठसा उमटवणार होतं येणाऱ्या काळात, अशा एका चांगल्या व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी असं अंत होणं हे खूपच वाईट आहे. नक्कीच या शोकसभेच्या निमित्ताने आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. राजकारणात काम आणि प्रामाणिकपणा हा फार महत्वाचा असतो आणि ते एकच सूत्र ज्यांनी आयुष्यभर जपलं, आपल्या स्पष्ट व्यक्तिपणामुळे ज्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली, अशा दादांना आपल्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सातपूर विभागाच्या वतीनेही मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. एक माझ्या नागरी परिवाराच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. धन्यवाद. दादा गेले ज्यावेळेला सकाळी कळालं तसे महाराष्ट्रामध्ये शेतकरी असो, कामगार असो, त्याची ड्युटी सकाळी चालू होते. त्या पद्धतीनेच दादांची ड्युटी जनतेसाठी सकाळीच चालू झाली आणि त्या चालू ड्युटीमध्येच ऑन ड्युटी एक दादा कामाचा माणूस आपल्यातून निघून गेला. मी या ठिकाणी आता आपल्या सगळ्या श्रोत्यांनी सांगितलंच आहे, परंतु या ठिकाणी मी एक नक्कीच सांगेल की या दुःखाची झालं सर्वांना पसरलेली असताना पण एक कुठंतरी माझ्या मनावर सुखाची एक लहर सुद्धा आली का मला एक अभिमान आहे अशा आजच्या दिवसवाण्या राजकारणामध्ये दादासारखा माणूस ज्याच्या गेल्यानंतर ज्यांना मतदानाचा अधिकार नव्हता असे 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांचे स्टेटस ठेवले, म्हाताऱ्या माणसापर्यंत स्टेटस ठेवले गेले. अशा या माणसाप्रती असणारी कृतज्ञता, असणारे प्रेम या ठिकाणी जगासमोर दिसलं आणि मला खरोखरच आनंद आहे. तर अशा या कामाच्या इथे अजितदादा पवार यांच्या शोकाकुल सभेसाठी सर्वजण उपस्थित राहिलेले आहेत. मी आज या ठिकाणी दादांबद्दल, खरंच ते राजकारणातले दादा होते, त्यांच्यासारखं राजकारण कोणालाही जमणार नाही. सकाळी 6 वाजेपासून ते
लोकांच्या सेवेसाठी उभे राहायचे. अशा या दादांना मी तिवार नमन करते व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. मी माझ्या काळे परिवाराच्या वतीने व काळे फाउंडेशनच्या वतीने तसंच BJP भारतीय जनता पार्टी मंडलच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. थांबते. सेवक आलेले आहेत आणि शुभाकुल बंधू भगिनी, दादांची फक्त एकच आठवण करून देण्यासाठी मी मुद्दामून एरंडे साहेबांना हात वरती करून सांगितलं की मला बोलायचं आहे. शक्यतो मी अशा ठिकाणी आणि बोलण्याचं शक्यतो टाळतो, पण एक दादांची आठवण सांगायची होती की 2008-9 साली शशी भाऊ असतील कदाचित त्यावेळेस सदस्य म्हणून प्रभागामध्ये, त्यावेळेस विनायक पांडे महापौर होते आणि पांडे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये ज्यावेळेस असं ठरलं, भुजबळ साहेब त्यावेळेस पालकमंत्री होते, किंवा पुढे चालून गंगापूर धरणावर विसंबून राहता चालता येणार नाही, आपल्याला पुढे नाशिक शहर मोठमोठं वाढते, त्यासाठी आपल्याला पाण्याची तजवीज करावी लागणार आहे. त्या दृष्टिकोनातून मग आम्ही महापौर साहेबांना आम्ही मंत्रालयात गेलो. त्यावेळेस तिथे जी बैठक झाली, टेकवी धरणाच्या मंजुरीची प्रस्ताव दिला होता. त्या प्रस्तावाच्या वेळेस पाटबंधाऱ्यांच्या सचिवांनी सांगितलं की बा हे जर सगळं प्रकरण करायचं असेल तर महापालिकेचा हिस्सा हा 200 कोटीचा द्यावे लागेल. आणि त्यावेळेस महापालिकेची आर्थिक परिस्थिती तेवढी नव्हती. दादांना सर्व गोष्टी भुजबळ साहेबांनी आणि विनायक पांडे साहेबांनी समजून सांगितल्या. दादांनी तडकाफडकी लगेच निर्णय घेतला की 200 कोटीच्या ऐवजी हे फक्त 80 कोटी रुपये देतील, याच्या पुढं हे देणार नाही, बाकीचा सगळं खर्च महाराष्ट्र शासनाने आणि पाटबंधाऱ्यांनी करायचा आहे. त्या कालांतराने ते मंजूर झालं, पण कालांतराने ते थोडंसं किती प्रस्ताव मागं पडला, पण आताही पुन्हा तो प्रस्ताव मंजूर झालेला आहे. दुर्दैवाने मध्ये बराच काळ गेल्यानंतर तेव्हा कॉस्ट वाढलेली आहे, पण त्यावेळेस मला जे दादांनी किंवा मी जे बघितलेले दादा आहे का एका मिनिटात त्यांनी 120 कोटी रुपये महापालिकेचे कमी केले, त्याबद्दल आणि नाशिककरांना खूप मोठी त्यांनी चिखली धरणाची देणगी दिलेली आहे का भविष्यात आपल्या पुढच्या पिढ्यांना पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही, ही त्यांची खूप मोठी कृपा नाशिककरांवर आहे. त्यांच्या याच्यामुळे मी त्यांना शतशः नमन करतो. खास करून महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या लोकांचं न भरून निघणारं म्हणजे शेतकऱ्यांसाठी रयतेचे राजे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे दादा काम करत असताना कुठल्याही जातीपातीचं राजकारण दादांकडनं कधीही झालं नाही. कुठल्याही समाजाचे मोर्चे जरी निघाले असतील तर त्या मोर्चांना कधीही दादांनी वैयक्तिक त्यांच्या लेव्हलचं किंवा त्यांच्या वतीने कधीही अनुमोदन केलं नाही. प्रत्येक समाजाला जसं छत्रपती शिवाजी महाराज 12 बलुतेदारांनाच बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केलं, त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून या 45 ते 40 वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दादांचं भरीव असं सर्वांना समान न्याय देणारं एक राजकारणातला बाप माणूस आणि राजकारणातल्या महाराष्ट्रातल्या जनतेचा निखळता तारा आज विझलेला आहे. खरं तर अशा राजकारणांची महाराष्ट्राला फार मोठी गरज असते. मगाशी जसं वक्त्यांनी सांगितलं की 4-5 आपल्या महाराष्ट्रातले मोठमोठे रत्न गेले आणि जे दादा होते ते दादाही आज आपण गमावून बसलो, म्हणजे निश्चितच महाराष्ट्रावर एक मोठं संकट कोसळलेलं आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील महाराष्ट्राचे ट्रिपल इंजिन सरकारमधील दादा म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे ज्येष्ठ बंधू होते, आज ते आपल्यात नाहीये. दादांना श्रद्धांजली व्हायची म्हटली म्हणजे दादांच्या मागे आज त्यांचं वारसदार म्हणून जेव्हा सुनेत्राताईंनी आज पदभार सांभाळलेला आहे तर त्यांच्याकडून सुद्धा खूप अशी चांगली कामं होती आणि पवार परिवाराचं जे पुढचं नाव जे ते सुनेत्राताईंचं खूप मोठं होईल ही मी इच्छा व्यक्त करतो. नाशिक शहर भारतीय जनता पार्टी, सातपूर मंडळ भारतीय जनता पार्टी आणि आमच्या आमदार श्रीमाताई हिरे यांच्या वतीने तसंच मी स्वतः रवींद्र जोशी परिवाराकडनं आदरणीय स्वर्गीय म्हणताना जीभ कचरते. दादांना स्वर्गीय म्हणायचं म्हणजे एक असं छातीवर दगड ठेवून आपण म्हणतो स्वर्गीय दादांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि दादांच्या आत्म्याला चिर शांती मिळेल अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर पवार यांना शौर्य परिवाराकडून भावपूर्वक श्रद्धांजली. यानंतर आपल्या महाराष्ट्राचं नुकसान आहे. आपला महाराष्ट्र आज एका शोकसागरात डुबला आहे. हे असं घडेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. ही वेळ जाण्याची नव्हती. ज्या पद्धतीने अजितदादांची पकड होती राजकारणात, तर त्यांच्यावर प्रेम करणारे तर दुःखात आहेच, पण त्यांच्या जे विरोधक आहे त्यांनाही खूप वाईट वाटतंय की या पद्धतीचा एक व्यक्ती आपल्या महाराष्ट्रातून आपल्या भारताच्या राजकारणातून निघून झालं म्हणजे हे महाराष्ट्राच्या विकासावर हा एक घाला आहे. म्हणजे विकास ज्या पद्धतीने चालू होता तो कुठेतरी थांबतो की काय. आणि बघा की त्यांनी ज्यावेळेस ते महायुती सरकारबरोबर आले त्यावेळेस ते अजून जवळच्या वाटायला लागले होते सर्वांना की त्यांनी ज्या पद्धतीने त्यांचे विचार ठेवले आणि महाराष्ट्राला त्यांनी जे काही दिलंय ते महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. मी भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही आता याला गेलो होतो दादांच्या अंत्यविधीला, तर जेव्हा ती गर्दी बघितली, तो आज जनसमुदाय बघितला, तर तेव्हा कळलं की जसं आता अण्णांनी सांगितलं काम करणारा माणूस दादांनी कसं काम केलं आणि त्याची परिस्थिती त्या जनसंख्येत दिसत होती. इतकी अफाट का अक्षरशः उभं राहायला जागा नाही असेल तिथं. तर दादांचं असं कार्य बघून तर असं वाटतं कधी कधी का माणसांनी इतकं कष्ट केलेले असतील आणि शेवटी त्यांच्या नशिबात काय आलं. का ही वेळ नव्हती त्यांची जाण्याची. आणि जेव्हा तिथं तो जनसंवाद रडायचा तो तेव्हा अक्षरशः मन होऊन जायचं. तेव्हा काय असं काय गुन्हा झाला असा का एवढं ह्याची वेळ आली आहे या परिवारावर. तर एवढं सांगतो का परत दादासारखा माणूस होणे नाही. दादांना माझ्याकडून जायचं होती ग्रुप करून व आपल्या सर्व सातपूरवासियांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रीय सातपूरकरांच्या वतीने या ठिकाणी शोकसभा आयोजित केलेली आहे. दादांच्या बाबतीत जर बोलायचं जर आलं, 28 जानेवारीला ज्यावेळेस 9 वाजता सकाळी माध्यमातून दादांची बातमी जी झळकली आणि संपूर्ण महाराष्ट्र शोक सागरामध्ये बुडाला. कोणालाही या बातमीवरती विश्वास नव्हता. अगदी तळागाळातील नेता, शेवटच्या घटकापर्यंत काम करणारा नेता, लोकनेता हा तुमच्या आमच्यातून निघून गेला आणि ही महाराष्ट्रासाठी फार मोठी हानी आणि दुःखाची गोष्ट आहे. ही पोकळी कधीही महाराष्ट्राची भरून निघणार नाही. मी अशा लोकनेत्याला, त्याचप्रमाणे पुरोगामी विचाराच्या नेत्याला या ठिकाणी मी माझ्या परिवाराच्या वतीने आणि नाशिक शहर शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अजून कोणाला दादांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर अतिशय वेळेचे पक्के दादा होते आणि त्या वेळेनुसार त्यांनी आत्ताच त्यांच्या भाषणात सुद्धा सांगितलं होतं का मला जर त्या ठिकाणी पायलटचं बोलवणं आलं तर त्या सभेतून आपल्या सगळ्यांना संबोधित करून निघाले. म्हणजे इतके ते टायमाचे पक्के होते. आणि ज्या दिवशी त्यांची अशी दुःखद घटना घडली तर त्या ठिकाणी 9 वाजेनंतर त्या टीव्हीवर बातम्या सुरू झाल्या. 8:46 8:50 आणि थोड्याच वेळात असं हृदयाचं धस झालं. विमान अपघातामध्ये त्या ठिकाणी दगावले. अतिशय दुःख त्या ठिकाणी झालं. कारण एकदम असं होतं की आमचा जो पाईपलाईन रोड आहे पूर्वी जो MIDC सातपूरची होती, तर MIDCतनं पाईपलाईन ही सातपूरला तिथं मंदिरापर्यंत येत होतं पाणी आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या वावरातून तो मोठा पाईप गेला होता. आणि आजही त्या रस्त्याला पाईपलाईन रोड आहे. परंतु ती लाईन बंद झाली, थेट पाईपलाईन सुरू झाली. परंतु शेतकरी करण्यासाठी तो कार्यक्रम 22 सप्टेंबर रोजी ठरला होता. तर दादांनी त्यावेळेस स्पष्ट सांगितलं होतं हा जो दिवस आहे 5 सप्टेंबरच्याच दिवशी नामदार शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की यानंतर हा जो कार्यक्रम आहे हा 5 सप्टेंबरलाच झाला पाहिजे, इतर कोणाची वाट पाहू नका.
म्हणजे असे स्पष्ट सांगणारे दादा यांच्याशी माझा त्या दिवशी म्हणजे त्या ठिकाणी संपर्क आला आणि हा खरंच जर पाहिलं तर दादांचा 66 वर्ष 6 महिने 6 दिवस 6 वेळा उपमुख्यमंत्री असलेले दादा यांना माळी परिवार आणि या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.